बातमी कल्याणमधून कल्याणमधील मोहने गावात धक्कादायक घटना घडली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांना गावगुंडांनी मारहाण केली। धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। फटाके खरेदीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली। फटाक्याच्या स्टॉलवर लहुजी नगरमध्ये दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते आणि फटाक्याच्या देण्याघेण्यावरून हा वाद सगळा पेटला। हा वाद मिटल्यानंतर मोहने येथील स्थानिक गावगुंडांनी मध्यरात्री लहुजी नगरमध्ये जाऊन घराची तोडफोड केली, महिलांना मारहाण केली, घरांवर दगडफेक केली। या दगडफेकीत 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली। सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी या प्रकरणी काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। कल्याणजी घेटे सर जे एसीपी आहेत या संपूर्ण विभागाचे। सर, सगळ्यात मोठी तक्रार आतापर्यंत आली असेल दिवाळीतली, काय नेमकं प्रकरण होतं आणि कशामुळे ही दगडफेक झाली? कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये मोहने एक गाव आहे, तिथे रात्रीच्या सुमारास फटाके फोडण्यावरनं आणि तिथे बाजूला स्टॉल असल्यामुळे त्या दोघांमध्ये थोडासा वाद झाला, फोडणाऱ्या आणि दुकानावाल्यामध्ये, आणि त्याचं थोडंसं दोघांची बाचाबाची झाली आणि हातापाई झाली। त्याचं पुनर्वसन भांडणामध्ये झालं त्यांचं। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी दोघांकडूनही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। परिस्थिती शांततात आहे। शांतता कमिटीची मीटिंग वगैरे घेण्यात आलेली आहे। आता परिस्थिती शांतता आहे। एक तरुणी आहेत, त्यांनी या सगळ्या मॉबला अडवलं होतं, ते प्रतिकार करत होत्या, मात्र पोलिसांची गाडी त्याच ठिकाणी होती, पोलिसांसमोर दगडफेक होत होती असा देखील आरोप केला जातोय, मात्र पोलिसांनी काही केलं नाही। ते पोलिसांनी ॲक्शन घेतलेली आहे। जेव्हा पोलिसांना ही बातमी समजली त्यावेळेस पोलिसांनी लगेच ॲक्शनमध्ये आले आणि त्यांनी मॉबला चितरबितर केलेलं आहे, कंट्रोलमध्ये केलेलं आहे। इमिजिएट पोलिसांनी 2 मिनिटाच्या आत ॲक्शन घेतलेली आहे। ज्यांना मारहाण झाली, ज्यांच्या वस्तीवर दगडफेक झाली, त्यांचं सोडून जे विरुद्ध ज्यांनी मारहाण केली किंवा ज्यांनी दगडफेक केली त्यांच्या संदर्भातला गुन्हा आधी दाखल करण्यात आला आणि ज्यांना मारहाण झाली त्यांचा गुन्हा नंतर दाखल करण्यात आला असा देखील आरोप केला जातो आहे। नेमकं काय सत्य आहे? नाही, परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहे। दोघांपैकी एक कोणता तरी आधी होईलच, एवढंच आहे त्याच्यात। परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। बऱ्याच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान या कल्याणच्या प्रकरणामुळे काही सवाल देखील उपस्थित झालेले आहेत। पाहूयात एबीपी माझाचे हे सवाल। कल्याणमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? कल्याणमध्ये पोलिसांचा धाक उरलाच नाही का? कल्याण सारख्या शहरात गावगुंड कोणी पोचले? गावगुंडांना बळ देणाऱ्यांच्या मुसक्या कधी आवळणार? गुन्हा दाखल होऊनही गावगुंड अजून मोकाट का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने